चला ना, आंब्याच्या सीझनमध्ये आज आपण आंबा पापड करणार आहे. एकदम टेस्टी आणि चवदार लागणारा, दिसायला एकदम भन्नाट आणि भारी. अगदी जेली तयार करा किंवा रोल तयार करा. तर तुम्हाला करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा. तर आता स्वच्छ आंबे आपण धुवून घेऊया. लगेच त्याची साल काढून घेऊया. बरं मस्त अशी पूर्ण आंब्याची साल काढून घ्यायची आहे. तर किमान मी आज 4 आंबे कट करणार आहे. तर आंब्याची छान अशी अगोदर साल काढून घेतली. नंतर आवडीनुसार ज्या पद्धतीनुसार कट करता येईल त्या पद्धतीनुसार मी कट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कमी जादा प्रकारे कट करू शकता. तर अगदी या साईजनुसार आंबा कट झाला पाहिजे. तर साधारण वजनी म्हणाल तर 1 किलो आंबा आपण घेतलेला आहे. आणि आता पूर्ण आंबा कट झाल्यानंतर हा एकत्र मी पूर्ण करून घेतला. आता या आंब्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपल्याला एका कुकरमध्ये हा सर्व आंबा टाकायचा आहे. आणि आवडीनुसार दालचिनी किंवा मिरे आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी पण चालेल. तर छान असा थोडासा सुगंध त्याला येतो म्हणून मी टाकलेला आहे. आता 1.5 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कुकरची झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे. तर झटपट पद्धतीनुसार छान अशा कुकरला शिट्ट्या दिल्या की हा जो आंबा आहे ना तो एकदम मऊसूत मस्त असा तयार होतो. तर बघा 3 शिट्ट्या दिल्यानंतर एकदम मस्त मऊसूत असा गाळा हा आंबा तयार झालेला आहे. आता आपण जे मसाले टाकलेले आहे, दालचिनी आणि लवंग, ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. आणि एक चाळणी घ्यायची आहे या पद्धतीनुसार. आणि आपण जो आंबा कुकरमध्ये शिजायला टाकलेला होता तो त्यामध्ये टाकून त्याचा पूर्णपणे गर आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. तर एकदम मस्त असा गर त्याचा पूर्ण चाळणी वाटे खाली पडतो. तर तुम्हाला सांगते प्लेन असा हा गर आपला तयार होऊन जातो. तर यानुसार पूर्ण गर तयार झाल्यानंतर लगेचच काय करायचं, 1 कप साखर घ्यायची. त्यामध्ये आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जादा तुम्ही करू शकतात किंवा आंब्याच्या आंबट गोड पद्धतीनुसार पण तुम्ही कमी जादा टाकू शकतात. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा काळं मीठ टाकायचं आहे. आणि सर्व मिश्रण एकत्र तयार करून पुन्हा आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर तुम्हाला सांगते 15 ते 20 मिनिटात एकदम मस्त असा त्याची चासणी तयार होते. तर आपल्याला थोडीशी घट्ट अशी चासणी तयार करायची आहे. त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आणि ही पूर्ण चासणी तयार झाल्यानंतर आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे. तर एका ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं. ते म्हणजे एका ताटाला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो पापड तयार केलेला आहे आंबा पापड तो अलगद निघायला सोपं होतं. तुम्हाला जर चटपटीत आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले ॲड करू शकतात, की जसं चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकतात. आणि तुम्हाला जर आंबट गोड आवडत असेल तर या पद्धतीनुसार तुम्ही ताटामध्ये टाकून घेऊ शकतात. तर ताटामध्ये टाकताना तुम्हाला जेली टाईप करायचे असेल तर तुम्हाला जाडसर पसरून टाकणं पडेल. आणि पापड तयार करायचं असेल रोलमध्ये तर तुम्ही पातळ 2 ताटामध्ये टाकू शकतात. मी अगदी एकच ताटामध्ये पूर्ण बॅटर टाकलेलं होतं. तर माझा पापड बघा किती सुंदर आलेला आहे. यानुसार तुम्ही पण पापड तयार करू शकतात. आणि विशेष म्हणजे माहिती आहे का, मी एकच पापडमध्ये तुम्हाला 2 भाग डिवाईड करून दाखवत आहे. कारण की माझा पापड आजचा थोडासा जाड अगदी जेली टाईप मी केलेला आहे, म्हणजे बर्नीमध्ये भरून ठेवायला कसं सोपं जातं. तर बघा पूर्ण ताट भरून अशी त्याची पोळी तयार झालेली आहे. आणि सुरुवातीला मी काय केलं, जाड थोडासा कट मारला आणि बघा रोल करून दाखवलं तुम्हाला. तर बघा किती सुंदर रोल होतात. तुम्ही जर हे पापड पातळ टाकले तर अगदी छान रोल करून पण घरामध्ये ठेवू शकतात. किंवा चाकूनी या पद्धतीनुसार बारीक अगदी आपण मार्केटमधून ज्याप्रमाणे जेली आणतो छोट्या आकारात, अगदी त्याच आकारात ही जेली तयार होते. तर आजची रेसिपी एकदम मस्त अशी परफेक्ट तयार झालेली आंबा पापडची किंवा आंबा जेलीची. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जोपर्यंत तुमच्याकडे अशा आंब्या आहे ना कच्चे, तोपर्यंत एकदा नक्की करून बघा. खूप टेस्टी लागते, एकदम भारी झाली. अशी बर्नीमध्ये भरून ठेवायची आणि साधारण 2 ते 3 महिने खायची. पुन्हा